नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? बघा, इथे क्रिकेटचा मौसम इंग्लंडमध्ये जबरदस्त चालू होतोय. त्याचं कारण असं आहे, भारताच्या दोन टीम इकडे येऊन पोहोचलेल्या आहेत. एक टीम लेस्टरशायरला आहे, दुसरी टीम आयर्लंडच्या वाटेवरती जाणार आहे. एका बरोबर राहुल द्रविड असणार आहे, दुसऱ्या बरोबर व्हीव्हीएस लक्ष्मण असणार आहे. त्यांचं राहू दे, तो राहुल द्रविड व्हीव्हीएस लक्ष्मण भेटतील एकमेकांना. माझ्या बरोबर माझा मालपणीचा मित्र आहे प्रकाश वाकडकर. मित्रा, कसा आहे? मी मजेत आहे नंद्या. तू कसा आहेस बाबा? कष्ट रे, आयुष्यात फार कष्ट, दुसरं काही नाही. हो, तुझ्यासारखे कष्ट देवाने सगळ्यांना करू द्यायला पाहिजेत रे. खरं आहे. तू काय कष्ट करतोस हे सांग. आत्ताच्या घडीला ते बाकी क्रिकेट वगैरे, मी क्रिकेटच्या याच्याबद्दल सांगतो की प्रकाश वाकणकर हा अप्रतिम ओपनिंग बॅट्समन होता, ऑफ स्पिन बॉलर होता, स्टायलिश, जरा गावस्करांच्या स्टाईल मध्ये खेळायचा तो मनापासून प्रयत्न करायचा. माझा शाळेपासूनचा, आम्ही अंडर-19 एकत्र खेळलेलो आहे, कुचबिहार ट्रॉफी वगैरे, BNCC ला आम्ही एकत्र खेळलोय. इंटर कॉलेजेस मध्ये आमचं छान एक रेकॉर्ड सुद्धा आहे एका पार्टनरशिपचं. त्यामुळे ते तर आहेच, ते तर सांगितलं. पण प्रकाश वाकणकर प्रोफेशनली सुद्धा, म्हणजे माझ्यावरनं जाऊ नका, खूप शिकला सवरलेला, MBA गोल्ड मेडलिस्ट वगैरे, असं म्हणजे सिम्बॉयसिसचा अगदी आखो का तारा वगैरे. आज तुझं कौतुक करूनच घेतो मी बाबा. मी चिमटे काढतोय स्वतःला की आज काय असं झालंय, सूर्य पश्चिमेला उगवला काय आज? मला सांग, आता प्रोफेशनली मला माहितीये, पण आपल्या दर्शकांना सांग की आता प्रोफेशनली तू काय करतोय, तू कुठल्या कंपनी बरोबर आहेस, काय तुझी जबाबदारी आहे? मी आता गेली 10-12 वर्ष नंदू, तुला माहिती आहे, महिंद्रा अँड महिंद्राच्या 3 गोष्टी सांभाळतो. 3 जबाबदाऱ्या आहेत माझ्याकडे. टू व्हीलर बिझनेस जगात जिथे आहे तिथे, म्हणजे इंडियातला जावा, BSA आणि SD चा बिझनेस, आणि फ्रान्स मधला Peugeotचा बिझनेस, हा टू व्हीलरचा, हा संपूर्ण मी सांभाळतो. त्याच्या व्यतिरिक्त आपलं फार्म इक्विपमेंट सेक्टर जे आहे, म्हणजे ट्रॅक्टर्स, फार्म इम्प्लिमेंट्स वगैरे, त्यांचा पूर्ण इंटरनॅशनल बिझनेसची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि इंडियामधनं होणारे एक्सपोर्ट्स इंटरनॅशनलचे सगळे, हे बघतो मी. अशी 3 छोटी कामं मी करतो महिंद्रासाठी. बस बस, जास्त नाही, म्हणजे जास्त असं विशेष काही नाही. मला वाटलं तुझ्याकडे फारच जबाबदारी आहे, तर तसं काही नाही. माझ्यावरती जबाबदारी खूप आहे. मला क्रिकेट बघायला लागतं, त्याच्याबद्दल लिहायला लागतं, त्याच्याबद्दल बोलायला लागतं. मी हेच सांगणार होतो की तुझ्या जबाबदारीच्या मानाने आमची काहीच नाही, कारण तुला म्हणजे किती रे त्रास त्याच्यामध्ये, की क्रिकेट सारखा खेळ, बोरिंग, बसायचा रोज, त्याच्यावरती लोकांबद्दल बोलायचं, कोणी काय केलं नाही केलं, मग मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज बरोबर गप्पा मारायच्या, त्यांना एंटरटेन करायचं, त्यांच्यासाठी जेवण बनवायचं, राईट, त्यांना घरी बोलवून जेवायला घालायचं, म्हणजे पाकिस्तान पासून ऑस्ट्रेलिया पर्यंत आणि न्यूझीलंड पासून साऊथ आफ्रिकेपर्यंत असा कोण राहिला आहे की ज्यांनी डाळ भात किंवा भाजीपोळी किंवा तुझं काय तो प्रवीण मसालेचा बनवलेला मस्त पोहे बिहे काय नाही खाल्ले, असं कोण नसेलच मला वाटतं. तू सोडून ती सगळ्यांनी जबाबदारी खाल्ले. फार मोठी. तू सोडून सगळ्यांनी खाल्ले. प्रकाश, हो, मी मला आज कधी बोलवलंच नाही. नाही, मी बोलवणार आहे तुला. मी माझं डोकं फिरलं तर मी तुला लगेच बोलवू शकतो. माझा राग तुला माहित नाही. हो हो, तो पाहिलाय, क्रिकेट फील्डवर आज पाहिलाय. आज वाकडकर प्रकाश माझ्या बरोबर असा करताय की क्रिकेटचा एकदम धमाका चालू आहे. कारण एकीकडे ऑस्ट्रेलिया सारख्या तगड्या संघांना श्रीलंकेचा संघ वन डे मध्ये चांगला धक्के देतोय. म्हणजे 2 विजय त्यांनी मिळवलेले जबरदस्त. श्रीलंकेची आत्ताची अवस्था बघता त्यांनी केलेला परफॉर्मन्स आला मला फारच कौतुक, म्हणजे काय बोलावं त्याच्याबद्दल. दुसरीकडे मी मगाशी म्हटलं तसं लेस्टरमध्ये भारतीय संघाचा सराव सामना लवकरच चालू होणार आहे. कारण एकच टेस्ट आहे, पण त्या एक टेस्टचं मोल खूप आहे, त्यामुळे ती तयारी चालू आहे. परंतु आज मी वेगळ्या कारणासाठी बोलवलेलं आहे, कारण इंग्लंड जरा प्रकाश वेगळे रंग दाखवायला लागलेले आहेत. म्हणजे गेल्या सामन्यात त्यांनी मिळवलेला विजय ही वेगळी गोष्ट आहे, म्हणजे त्याचा परफॉर्मन्स ही वेगळी गोष्ट आहे. विचारांमध्ये एकदम बदल झालेला दिसतोय, त्याच्याबद्दल तू काय सांगशील? नंदू, आपण नेहमी म्हणतो की कुठल्याही एंडेवर मध्ये, कुठल्याही प्रयत्नामध्ये लीडरशिप हा फार मोठा भाग असतो. आणि लीडर स्वतः काय करतो किंवा नाही करत ह्याच्यापेक्षा कधी कधी तो किंवा त्याच्या बरोबरची मंडळी मिळून मिळून कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा कुठल्या प्रकारचा ऑब्जेक्टिव्ह ठरवतात
आणि तो अचीव्ह करण्यासाठी कुठल्या पद्धतीने तो अचीव्ह करायचा, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ना, नॉट जस्ट द व्हॉट बट द हाऊ. आणि त्या हाऊच्या बरोबरीने जर रिस्क असतील तर त्या रिस्क घ्यायला तयार असणं, ज्याला बोल्ड म्हणतात, की तुम्ही किती किती जीव लावून आणि धाडस दाखवताय. बरोबर. धाडस हा शब्द बरोबर, किती धाडसीपणे तुम्ही खेळू शकता, त्याच्यामध्ये तुमचं होणार. कधी कधी तो प्लॅन नाही काम करणार. आणि खरं पाहिलं तर इंग्लंडचं व्हाईट बॉल रेव्होल्युशन हे ओवन मॉर्गन खाली ऑस्ट्रेलियामधल्या वर्ल्ड कप नंतर जे सुरू झालं ते ह्याच पद्धतीने झालं, की आम्ही बिनधडक बिनधास क्रिकेट खेळणार, चाहे फील्डमध्ये असो, बॉलिंग करताना असो, बॅटिंग करताना असो. 6 आउट झाले तरी 7वा येऊन मारणार. तो तिथे टुकू टुकू खेळून ते 20 ओव्हर खेळणार नाही किंवा 50 ओव्हर खेळणार नाही. कुठेतरी ब्रेंडन मकल्लम आणि बेन स्टोक्स ही BNB ची जी जोडी आहे, बेड अँड ब्रेकफास्ट ते करत नाहीत. ते नुसतं धमाकेदारच खेळतात. आणि तो अप्रोच कुठेतरी काम करतो. सक्सेस इज व्हॉट मेक्स इट सक्सेसफुल. आता ह्याच मॅच मध्ये ट्रेंट ब्रिजच्या समजा 150-1.25 आउट झाले असते किंवा 9वी विकेट टुकू टुकू खेळून जिमी अँडरसननी वाचवली असती तर 90% इंग्लंडचे समर्थक खुश झाले असते ती वाचवली. पण हा अप्रोच, की ठीक आहे रूट आउट झाला आणि सगळेजण हताश झाले, पण फ्री क्राऊड होता त्या दिवशी, लक्षात ठेव. तर ज्याला इंग्रजीमध्ये परफेक्ट स्टॉर्म म्हणतात ना, तसा प्रकार घडला की सगळे तारे जुळून आले. तो जॉनी बेअरस्टो, ज्याला बुमराचा बॉल दिसायचा नाही, ज्याला सरळ खेळू का वाकडं खेळू, पुढे खेळू का मागे खेळू समजायचं नाही, त्याला कुठेतरी मला वाटतं सडनली IPL ची देवी अंगात आली त्याच्या. आणि तो लिटरली म्हणजे IPLच्या इनिंग पेक्षा सुद्धा अग्रेसिव्ह खेळला. वेगळंच होतं. कारण प्रकाश कसं आहे की याच्यामध्ये एक इंग्लंडचा आपण जमाना, आपण तू आणि मी असं म्हणू शकतो, कारण आपण 83-84 सालापासून इंग्लंडला येतोय. आपण सुरुवातीचा पहिला आपला दौरा हा क्रिकेट खेळण्यासाठी होता. तेव्हापासून आपण खूप काळाकरता आपण असं बघत होतो की इंग्लंडमध्ये खास करून बॅटिंग करत असताना, टेस्टमध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही बॅटिंग नुसती इफेक्टिव्ह करणं याला जेवढं महत्व होतं, तेवढंच तुम्ही बॅटिंग तंत्रशुद्ध करणं, ते करत असताना तुम्ही छान दिसणं, हा लेफ्ट एल्बो वगैरे अशा सगळ्या गोष्टी, बरोबर डोकं बॉलवरती जाणं, या सगळ्याला खूप महत्वाचं असायचं. आता मात्र हे गेल्या मॅच पासून मला बदललेलं दिसलं की काही तू जसं म्हणलास ते इतकं परफेक्ट होतं की रिझल्टची तमा न बाळगता सकारात्मक दृष्ट्याच खेळायचं, जिंकण्याकरताच खेळायचं. आणि ब्रँडन मॅकलमनी कमाल या गोष्टीची वाटते, एखाद्या प्रशिक्षकाला आत आल्यानंतर स्वभाव समजून घ्यायला लागतात, कार्यपद्धती समजून घ्यायला लागतात, संघाची बांधणी समजून घ्यायला लागते, त्याचं आणि कॅप्टनचं ट्युनिंग जमायला लागतं. कॅप्टनही नवीन, प्रशिक्षकही नवीन, संघही नवीन, अपोजिशन नवीन, आणि त्याच्यामध्ये हे असं परफेक्ट स्टॉर्म घडवून आणायचं. म्हणजे मी परत म्हणतो, रिझल्ट 1 सेकंद बाजूला ठेवूयात, परंतु हा विचार जो आहे हा मला वाटतं नक्कीच या टीमला वेगळ्या वळणावरती घेऊन जाणार आहे. त्याच्या बरोबरीने नंदू अजून एक महत्वाची गोष्ट मला वाटते, की पुन्हा एक इंग्रजीची फ्रेज वापरतो, नथिंग टू लूज. इंग्लंडची परिस्थिती अशी झाली होती ऍशेस नंतर, सगळीकडनं क्रिटिसिझम, 100 मुळे होत नाहीये, डोमेस्टिक क्रिकेटमुळे होत नाहीये, IPL मुळे होत नाहीये, राईट, वगैरे वगैरे वगैरे. तो सिल्वरवूड गेला, त्यांचा CEO बदलला, सगळी उलथ पालथ चालू होती. आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं ब्रेंडन मकल्लमचा, मी काय इंटरव्ह्यू त्याचा काय झाला वगैरे माहित नाही आपल्याला, पण ECBशी बोलताना तो कदाचित स्पष्ट असंच बोलला असेल की मी माझ्या पद्धतीने ही टीम मोल्ड करणार आणि मला बेन स्टोक्स कॅप्टन पाहिजे. कारण जो रूट जर कॅप्टन राहिला असता, आणि जो रूटच्या बॅटिंग बद्दल प्रश्नच नाही, म्हणजे आज स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली या आणि केन विलियमसन तिघांनाही मैलो मैलो मागे टाकून तो पुढे गेलेला आहे. बाबरला विसरू नको. हा, बाबर आझमला सोड. बाबर माझ्या डोक्यात येत नाही नेहमी, तुला माहितीये का, पण एनिवे तो भाग सोडून दे, क्रिकेटर अप्रतिम आहे तो. मुद्दा असा आहे की तो जर कॅप्टन असता तर त्या कॅप्टनची पर्सनॅलिटी, म्हणजे विराट कोहली रवी शास्त्रीची जोडी, राईट, मी आजही बघणार आहे. मला माहित नाही, तू रोहितला फार जास्त ओळखतोस, रोहित आणि द्रविडची जोडी कशी जमेल इन द फ्युचर हे मला तरी माहित नाही, पण विराट आणि रवीची कशी एकदम अशी जुडली,
कारण पर्सनॅलिटी सिमिलर. तोच भाग इथे आहे. तू जर नोटीस केलंस तर मी डिटेलमध्ये पाहिलं नाही, पण ब्रेंडन मकल्लमचा टॅटू खांद्यावरचा आणि स्टोक्सचा तो टॅटू सुद्धा सिमिलर आहे असं मला वाटतं. तिथपासून सिमिलॅरिटी आहे. आणि म्हणून हे घडू शकलं, बिकॉज वेन यू डोंट हॅव मच टू लूज, यू हॅव एव्हरीथिंग टू गेन. आणि कारण त्यासाठी मग खेळताय. ट्रेंट ब्रिजला मला ती गंमत वाटली की न्यूझीलंड दोन्ही मॅच मध्ये वाईट नाही खेळलेलं. कारण अजिबात ट्रेंट नाही. ब्रिजला सुद्धा काय बॅटिंग केली. डेरेल मिचेल तर एका वेगळ्या लेवलवरती दोन्ही बॅटिंग करतो. मॅचेस मध्ये नंदू न्यूझीलंड दोन्ही मॅचेस जिंकू शकले असते. हो, अपर हँड पण मला होता. वाटतं दोन्ही ठिकाणी 2 सिलेक्शनचे मोठे ब्लंडर झाले. लॉर्ड्सला त्यांनी त्या स्पिनरला खेळवला, मुंबईच्या कामगिरीवर असेल किंवा कुठल्या कामगिरीवर असेल. ब्रेसवेलला. हो, नाही, ब्रेसवेल नाही, सॉरी तो हा बरोबर कळलं मला. नाव विसरतोय मी त्याचं. आठवेल. हा, ज्याची दाढी आहे बघ, हो हो, दाट दाढी आहे आणि इंडिया बॉर्न आहे, राईट. एजाज पटेल. इजाज पटेल, करेक्ट. आणि ट्रेंट ब्रिजला वॅगनरला नाही खेळवलं. हो ना, हो ना. म्हणजे त्या आणि एक पुन्हा त्या परफेक्ट स्टॉर्मचा सगळ्यात महत्वाचा भाग माझ्या मते वेदर. 20 मिनिटाची पावसाची सर सोडली तर कडक ऊन 5ही दिवस कधी मिळतं इंग्लंडमध्ये. बापरे. आणि त्या पिचवर वॅगनर सारखा माणूस खांदा वापरणारा, ही वुड हॅव बीन अ हँडफुल. आणि त्याचबरोबर साऊदीचा ऑफ डे होता शेवटच्या दिवशी. सो एनिवे, आय मीन, न्यूझीलंड वाईट खेळून हारलेलं नाही आहेत, पण मजा अशी आहे ना, आता काही म्हणा, न्यूझीलंड इज द वर्ल्ड चॅम्पियन. हो, वर्ल्ड चॅम्पियनला हरवायला सगळे प्रयत्न करतात. आधी न्यूझीलंड बरोबर मॅच असताना काय व्हायचं की ठीक आहे, चांगली टीम आहे, बरी टीम आहे, खेळू, बहुतेक जिंकू, असे सगळे म्हणायचे. आता न्यूझीलंड इज टार्गेट नंबर 1. हो ना. त्यांना हरवा. नाही, आता विल्यमसन सुद्धा परत येतोय तिसऱ्या मॅच करता. जिमी अँडरसन खेळणार नाहीये. जेमी ओव्हर्टन या नवीन एका वेगवान बॉलरला लीड्सला पदार्पणाची संधी मिळणार आहे. आणि लीड्स तसं म्हणायला गेलं तर रूटचं ग्राउंड तर जरा जेफ्री बायकॉटचं नाही का, म्हणजे लीड्स आणि यॉर्कशायर, तर तो ऍक्सेंट जरा सांगता फक्त गंमत म्हणून. My mum would hit this ball. Even my mum with a stick of rhubarb. तो ज्याला कॉकनी ऍक्सेंट म्हणतात, तो अप्रतिम आहे. म्हणजे ऐकायला खूप मजा येते. कधी कधी समजायला त्रास होतो, पण ऐकायला मजा येते. आणि यॉर्कशायर इज अ व्हेरी प्राऊड काउंटी, प्रश्नच नाही. यॉर्कशायरमन हिस्टॉरिकली सगळ्याच एंडेवर्स मध्ये किंवा सगळ्याच प्रयत्नांमध्ये ते लोक युनिक राहिलेले आहेत. आणि तो भाग, आणि स्टोक्स आणि हेडिंग्ली, हे कसं विसरून चालेल. हेडिंग्ली कसं विसरून चालेल. त्यामुळे हेडिंग्लीचं ग्राउंड इंग्लंडसाठी बाय अँड लार्ज इज अ फेवरेट हंटिंग ग्राउंड. आणि त्यांना 3-0 स्वीप करायला मिळेल. आणि ते जर करू शकले तर एजबॅस्टनला 11 वाघ प्लस ते 3 असे 14 इंटू, म्हणजे माझं गणित कच्चं आहे, 11 इंटू 3 33 प्लस 11 असे 44 वाघ आपल्या अगेन्स्ट खेळायला येतील त्यांच्या मनात. बघ ना, यॉर्कशायरचं मध्ये कॉन्ट्रोवर्सी झाली. त्यांना थोडंसं वाईट टाकल्यासारखं झालेलं होतं. राग निघाला त्यांच्यावरती. आणि त्या पार्श्वभूमीवरती आज हेडिंग्लीला मॅच होतीये आणि 2-0 अशी आघाडी घेऊन यजमान संघ, होस्ट टीम ही हेडिंग्लीला पोहोचलेली आहे. मॅचची सुरुवात गुरुवारी नेहमी इंग्लंडमध्ये होते. मला इथल्या परंपरा काही प्रकाश तू लांब आहेस, पण मी इथल्या म्हणून म्हणतोय कारण मी मँचेस्टरला आहे. सॉरी, म्हणजे मला काय मुद्दाम टोचून बोलायचं नव्हतं तुला. सॉरी. त्रास रे. नाही, मला सॉरी. कष्ट करायला काय लागतात. इथल्या परंपरा ज्या असतात ना, त्या मला आवडतात. की 4 दिवसाची नाही 4 दिवसाचं तिकीट विकतात, 5वा दिवस ते ओपन ठेवतात वगैरे, या काही गोष्टी मला मनापासून आवडतात. हेडिंग्ली हे थोडंसं म्हणतात तसं स्विमिंग फ्रेंडली, रिझल्ट ओरिएंटेड असं ते ग्राउंड आहे. 2 मॅच मध्ये रिझल्ट लागलाय, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. परंतु हा जो काही सभ्यपणाचा आव तू तुझ्या चेहऱ्यावर आणलाय, तर तो आता अभिनय बंद कर. हा माझा मित्र प्रकाश वाकणकर हा जळत नाहीये, हा मला जळवतोय. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आत्ता कुठे आहेस प्रकाश वाकणकर तू? असं जवळपास आहे. नाही, मला माहिती आहे तू पुण्यात राहतो सोपान बागेत. सोपान बागेच्या पलीकडे एक एरिया आहे, तर त्या एरियाचं नाव सांग मला.
लीड्स म्हणतात त्याला. हा हा जो माणूस आहे हा लीड्सला आहे. आणि दुसरा प्रश्न वाकणकर, तू महिंद्रा अँड महिंद्राच्या कामाला आलायस का रे लीड्सला? नाही, मी सुट्टीवर आहे. ओ अच्छा अच्छा, मग काम बिम तू काही करणार नाही? नाही, काम म्हणजे आनंदाचं काम करणार आहे मी. बीबीसी साठी आनंदचं काम तू नेहमीच करतोस. आनंदाचं काम म्हटलं. हा, ते आता सांग काय करणार आहेस तू? बीबीसी टेस्ट मॅच स्पेशल साठी न्यूझीलंड इंग्लंडची मॅच रेडिओ वरती इंग्लंडमध्ये आणि वर्ल्ड वाईड कव्हर करणार, कॉमेंट्री करणार. मित्रांनो मैत्रिणींनो, इंग्लंडमध्ये बीबीसीचं जे टेस्ट मॅचचं कव्हरेज असतं त्याला TMS असं म्हणलं असतं, टेस्ट मॅच स्पेशल. हा खूप मानाची गोष्ट आहे. हा जरा अंडरप्ले करतोय मुद्दाम, एवढा हा नम्र बिम्र अजिबात नाहीये, हा थोडासा अंडरप्ले करतोय. हा बीबीसी साठी एक गंमत बघा, मला कौतुक करायला लागेल. कारण एकीकडे इतकं प्रोफेशनल लाईफ मध्ये काम करणारा हा माणूस, पॅशन जे आहे त्याचं, कॉमेंट्रीचं पॅशन आहे, ते मी बघतोय. म्हणजे 40-50 वर्ष अक्षरशः तो हे कॉमेंट्रीचं पॅशन उराशी जपून आहे. ऑल इंडिया रेडिओ बरोबर त्यांनी कॉमेंट्री केलेली आहे. आणि त्या याच्यावरनं आता तो बीबीसी साठी वर्ल्ड कप म्हणा, इंडियाच्या सिरीज म्हणा, हे तो करत असतो. आणि हा मान जरा अजून मला थोडासा एक पाया पुढचा वाटतो, की एक भारतीय संघ नसलेला आणि ICCच्या इव्हेंट नसलेल्या याच्यामध्ये प्रकाश वाकणकर उद्या बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलच्या कॅम्प मध्ये जाऊन कॉमेंट्री करणार. प्रकाश, कोण कोण असणार आहे कॉमेंट्रीला तुझ्यासोबत? उद्या माझ्या बरोबर जॉनथन ॲग्न्यू आणि सायमन मॅन असतील कॉमेंट्रीसाठी. त्याचबरोबरीने जर्मी कोनी, न्यूझीलंडचे फॉर्मर कॅप्टन, मायकल वॉन, फिल टफनल आणि विक मार्क्स हे एक्सपर्ट्स असतील. क्या बात आहे मित्र, क्या बात आहे. वन लुक्स फॉरवर्ड टू इट. हा माझा एका तऱ्हेने वेगळ्या पद्धतीचा डेब्यू आहे. म्हणजे T20 झालं, ODI झालं म्हणा, तर एका तऱ्हेने हा तिरहाईत देशांच्या कॉमेंट्रीमध्ये सहसा टेस्ट मॅच साठी असं कोणाला बोलवत नाहीत. काही रेग्युलर लोक असतात, ती गोष्ट वेगळी. पर्टिक्युलरली इंग्लंड, ऑस्ट्रेलिया म्हणा, त्यांच्या आपापसातली ही अरेंजमेंट खूप असतात. पण बाहेरून बोलवलंय हा खरंच म्हणजे मला कधी कधी वाटतं की त्यांना वाईट वाटलं की गेल्या वर्षी मी नाही येऊ शकलो कोविडमुळे. त्याचा भाग असेल किंवा आणि काय असेल, पण देवाची खूप कृपा आहे की हा एक चान्स मिळालाय. आता उद्या लेगस्टमचं गार्ड घेऊन जरा पद्धतशीर बॅटिंग करायचा विचार आहे आणि मॅच छान व्हावी असं वाटतं. येस, क्या बात आहे प्रकाश. कारण आम्हालाही तुझा अभिमान वाटतो की अशा एका अत्यंत सन्मानाच्या बीबीसीच्या कॉमेंट्री टीम मध्ये तुला कॉमेंट्री करायला मिळणार आहे. आणि मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल, प्रकाशचे इंग्लंडमध्ये बीबीसीची कॉमेंट्री ऐकणारे पंखे आहेत, हे मला माहितीये, आणि त्याचा सुद्धा आनंद आहे. त्यामुळे मित्र, एन्जॉय कर. आणि जेव्हा मी आयर्लंडला जाणार आहे 2 मॅच कव्हर करायला, आणि त्याच्यानंतर आपली भेट बर्मिंगहमला 30 तारखेला होणार आहे. कारण ती भारत विरुद्ध इंग्लंड जी टेस्ट मॅच असणार आहे, खूप महत्वाची, ती आपण एकत्र कव्हर करणार आहोत. येस, मी त्याची वाट बघतो. आयर्लंडला तुला खूप कष्ट घ्यायला लागतील, सामान सांभाळून उचल, त्रास घे थोडा, कधी कधी करायला लागतं, तर कर थोडस. आणि तिथे पण लक्ष्मण बरोबर जरा विजयश्री हासिल करा. पांड्या साहेबांना पण डेब्यू आहे त्यांचा त्या कॅप्टन. दोघांना प्लीज SMS करून ठेव ना की माझा मित्र येणार आहे, प्लीज तेवढा शब्द टाक ना माझ्यासाठी. तुझ्या या सगळ्या व्ह्युअर्सना माहितीच असेल, पण मी सांगतो की माझ्या मते, मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, इंडिया तर धरूनच चाला, 4 जनरेशन ऑफ कॅप्टन्स आणि 4 जनरेशन ऑफ प्लेयर्स हे कन्सिस्टंटली सुनंदन लेले साहेब असं आपल्या आपल्या पद्धतीने किंवा सर म्हणणारे तू एकच माणूस आहेस माझ्या माहितीत. आता ते कसं तू केलंयस हे मी इथं बोलणार नाही. नाही, हे हा सन्मान जे बाकीचं क्रिकेट जगत देतात ते माझे मित्र मला नाही, मला थोडंसं विचित्र वाटलं ना की तू असं खोटं का होईना पण चांगलं बोललास, मग ते रेसिप्रोकेट करायला लागतं ना स्पोर्ट्समन स्पिरिटच्या आधारे. पण थँक्यू. आपण 30 तारखेला भेटूच. आणि एजबॅस्टनला मी म्हणल्याप्रमाणे 44 वाघ वर्सेस आपले 11 शेर अशी ती मॅच होईल आणि ती छान व्हावी या आशेने आपण वाट बघूया.
तू आणि लीड आयर्लंडला जप जरा. ते हो हो तिकडचं हो तिकडचं जे प्यायला असतं हो हो अमृततुल्य ते जरा सांभाळून. हो हो ते साखर मी सांभाळून जरा करतो. जास्त असते. साखर सांभाळून जास्त करतो. असते त्याच्यात म्हणून त्यामुळे तू ही कटिंग मजा कटिंग कर. कटिंगने पी. कटिंगच्या आहे. त्यामुळे तुझी वाट बघतो तुझ्या कॉमेंट्रीची. आम्ही ती नक्की एन्जॉय करू आणि तूही एन्जॉय कर मित्रा. ऑल द बेस्ट.